अथ श्री पांडुरंगाष्टकम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। महायोगपीठ असलेल्या पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या तीरावर पुंडलिकाला वर देण्यासाठी श्रेष्ठ ऋषी मुनींसह प्रकट झालेले, आनंदाचे मूळ व परब्रह्म स्वरूप असे उभे असलेले त्या परमपुरुष पांडुरंगांना मी नमन करतो व प्रेमपूर्वक त्यांची सेवा भक्ती करतो। तडित्वा ससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। विजेसारखी तेजस्वी वस्त्रे परिधान केलेले, निळ्या मेघासारखी कांती असलेले, लक्ष्मीचे निवासस्थान, सुंदर आणि चैतन्य स्वरूप असलेले, सर्वश्रेष्ठ भगवंत असूनही भक्तांसाठी विटेवर उभे असलेले त्या परब्रह्म स्वरूप परमपुरुष पांडुरंगांना मी नमन करतो व प्रेमपूर्वक त्यांची सेवा भक्ती करतो। प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। माझ्या भक्तांसाठी हा भवसागर फक्त कमरे इतकाच आहे असे दर्शवीत कटीवर हात ठेवून उभे असलेले, ज्यांच्या नाभिकमळात ब्रह्मदेवाचे निवासस्थान आहे, त्या परब्रह्म स्वरूप परमपुरुष पांडुरंगांना मी नमन करतो व प्रेमपूर्वक त्यांची सेवा भक्ती करतो। स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ज्यांच्या कंठी तेजस्वी कौस्तुभमणी शोभत आहे, ज्यांचे भुजबंध बाजूबंद लक्ष्मीला प्रिय असून तिच्यामुळे अधिक सुशोभित झाले आहेत, जे मंगलमय, अत्यंत शांत, वंदनीय आणि श्रेष्ठ आहेत आणि जे सर्व जगाचे पालन करणारे आहेत, त्या परब्रह्म स्वरूप परमपुरुष पांडुरंगांना मी नमन करतो व प्रेमपूर्वक त्यांची सेवा भक्ती करतो। शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। शरद ऋतूतील चंद्रासारखे तेजस्वी मुख आणि मोहक हास्य असलेले, ज्यांच्या गालांची शोभा तेजस्वी कुंडलांनी अधिक खुललेली आहे, ज्यांचे अधर ओठ जपा फुलासारखे लालबुंद व बिंबफळासारखे टवटवीत आहेत, ज्यांचे नेत्र कमळासारखे सुंदर आहेत, त्या परब्रह्म स्वरूप परमपुरुष पांडुरंगांना मी नमन करतो व प्रेमपूर्वक त्यांची सेवा भक्ती करतो। किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ज्यांच्या मुकुटाच्या तेजाने सर्व दिशा उजळून निघतात, ज्यांची देवांकडून अमूल्य दिव्य रत्नांनी अर्चना केली जाते,
जे त्रिभंग मुद्रेत उभे असून मोरपिसे व हारांनी सुशोभित आहेत, त्या परब्रह्मस्वरूप परमपुरुष पांडुरंगांना मी नमन करतो व प्रेमपूर्वक त्यांची सेवा भक्ती करतो. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. सर्वव्यापी, स्वतंत्र, सर्वशक्तिमान अशा ज्यांच्या वेणुनादाचा स्वर सर्वत्र अविरत गुंजत राहतो, जे स्वतःच्या लीलामय इच्छेने गोपवेश धारण करतात, जे गायींच्या कळपाला आनंद देतात आणि ज्यांचे हास्य अत्यंत मनोहर आहे, त्या परब्रह्मस्वरूप परमपुरुष पांडुरंगांना मी नमन करतो व प्रेमपूर्वक त्यांची सेवा भक्ती करतो. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अनादि अजन्म असलेले श्री रुक्मिणी देवींच्या प्राणांना संजीवित करणारे, जे सर्वोच्च आश्रय, अद्वितीय परमतत्व, शुद्ध आध्यात्मिक स्वरूप आहेत, जे सदैव प्रसन्न असून शरणागतांच्या सर्व दुःखांचा नाश करणारे देवांचेही देव आहेत, त्या परब्रह्मस्वरूप परमपुरुष पांडुरंगांना मी नमन करतो व प्रेमपूर्वक त्यांची सेवा भक्ती करतो. स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. हे पांडुरंगाष्टकरूपी पांडुरंगांचे पुण्यदायी स्तव, जे कोणी एकाग्र चित्ताने व भक्तिभावाने नित्य पठण करतात, ते अंतकाळी संसार सागर पार करून भगवान श्रीहरींचे शाश्वत वैकुंठधाम प्राप्त करतात.